बघून बघू. आपला सद्गुरू जर आपल्या भक्ताने हाक मारला तर खरंच धावून येतो. तसाच एक अनुभव माझ्यासाठी आलेला असाच आहे, माझ्या मावस भावाच्या लग्नाचा. दिसायला तो खूप सुंदर, सगळं काही छान, वेल एज्युकेटेड. सध्या तो ज्या ठिकाणी जॉब करते तिथलं त्याचं जे काही आहे सगळं सुंदर आहे. फ्लॅट वगैरे सगळं काही, पन्हाळ्यातलं राहायचं घर, सगळं काही छान आहे. पण त्याचं बऱ्याचदा लग्न ठरता ठरता पुन्हा मोडायचं, त्याच्या आडनावामुळे आणि त्याला शेती नसल्यामुळे. आम्ही प्रत्येक वेळी बापूंना प्रार्थना करायचं की बापू असं का होत आहे. पण ठीक आहे, आम्ही म्हणायचं बापू करतायत ना, अजून वेळ लागतो, यापेक्षाही काहीतरी सुंदर बापूंची अपेक्षा असणार आहे करण्याची, त्यामुळं आम्ही जाऊ द्यायचं. पुन्हा असंच तो दर शनिवारी रविवारी स्थळ असेल तर यायचा, बघून जायचा. तर 29 नोव्हेंबरला तो पुन्हा आला आणि त्याच्या आडनावामुळे नेहमीप्रमाणे त्याचं स्थळ म्हणजे त्या पाहुण्यांनीच नकार दिला. त्याचा आंबिलडोक आडनाव असल्यामुळे त्यांना ते फार वेगळं वाटायचं बऱ्याच पाहुण्यांना. त्यामुळं तो नाराज होता. आणि मी अचानक माझ्या मिस्टरांनी मी माझ्या आईकडे काही कामानिमित्त गेलो होतो, तोही तिथेच होता. आणि त्या ठिकाणी आम्हाला कळलं की एक वधूवर सूचक मेळावा भरला आणि माझ्या मिस्टरांनी आग्रह केला आणि त्याला आम्ही वधूवर सूचकला त्या मेळाव्यात घेऊन गेलो. आणि तिथं बराच वेळ गेला आणि त्याच्यानंतर कंटाळून आम्ही तिथून निघणार तेवढ्यात अचानक एक व्यक्तीने एका हाक दिली. आणि ती व्यक्ती खूप लॉर्ड वगैरे अशी होती, म्हणजे आमच्यापेक्षाही खूप श्रीमंत असावी अशीच ती दिसत होती व्यक्ती. पण आम्ही थांबलो, त्यांनी त्या मुलीचा बायोडेटा वगैरे दाखवला, आम्हाला सगळं काही छान वाटलं. मुळात दादाला ते सगळं पसंत पडलं. पण एकच त्यामध्ये प्रॉब्लेम होता की मुलगी ही 2 महिने आणि दादापेक्षा मोठी होती. पण त्याला काही प्रॉब्लेम नव्हता, त्यामुळं तो म्हटला ठीक आहे आपण ही मुलगी बघूया. आम्ही सगळं काही बघून वगैरे आलो. त्यावेळी मात्र काका माझे आले नव्हते मुलगी बघायला. त्या दिवशी संध्याकाळी काका ज्यावेळी आले त्यावेळी काकाने तो मुलीचा बायोडेटा फोटो बघितला, पण त्यांनी ती नाराजी व्यक्त केली 2 महिन्यांनी मुलगी मोठी आहे म्हणून. पण त्याच्यानंतर त्यांनी मुलीला बघण्यासाठी बोलवलं. काका काही माझ्या म्हणजे बाकीच्यांना घेऊन बघायला गेले नाही. मग त्याच्यानंतर पुन्हा असाच महिना गेला. माझ्या मिस्टरांनी, माझ्या 2 नंबरच्या बहिणीच्या मिस्टरांनी सगळं काही जुळवून आणण्याचा प्रयत्न केला होता, पण बाकीचे काही त्यात लक्ष देत नव्हते. शेवटी मुलीकडचेच लोक पुन्हा मुलाचं घर बघण्यासाठी म्हणून पन्हाळ्याला आले. त्यांनीही बघितलं वगैरे, पुण्यातलं त्याचं सगळं काही चौकशी केली, तिथला फ्लॅट बघितला, सगळ्यांना पसंत होतं. पण नेहमीप्रमाणे त्याच्या आडनाव आणि शेती नसल्यामुळं थोडेफार परत सगळेजण नाराज झाले होते. अशातच पुन्हा माझ्या पोडलीमध्ये माझ्या मावस भावाचं दुसऱ्या लग्न होतं म्हणून आम्ही तिथे आलो होतो. तो लग्न कार्याचा कार्यक्रम सगळा झाला आणि तिथूनच पुन्हा सगळे त्या मुलीला बघण्यासाठी गेले. पण ते मुलगी बघितली, पण बऱ्याच जणांची त्या मुली बाबतीत नाराजी होती, का तर वयाचा त्या प्रॉब्लेम असल्यामुळे. आणि दुसऱ्या दिवशी त्या पाहुण्यांचे फोन येऊ लागले की आम्ही मुलगी बैठकीसाठी येतोय, आम्ही येऊ, कधी येऊ. आणि त्यावेळी काका आमचे तयार होते आणि अचानकच त्या दिवशी सकाळी नाही म्हटले, मी येणार नाही, मला हे स्थळ पसंत नाही आणि मी काही बैठकीला येणार नाही. त्या दिवशीची जी कंडिशन होती ती खूप विचित्र होती, कारण पाहुणे तर येण्यासाठी बसले होते, पण आम्हाला काका तयार नसल्यामुळे आम्हाला त्या पाहुण्यांना काय सांगायचं हेच कळत नव्हतं. सगळ्यांनी रिक्वेस्ट केली, खरं काका काही तयार होण्यास तयार नव्हते. काही केल्यास काही कळेना, आम्ही फक्त बापूंचा धावा करत होतो, काही केलंच कळेना. आणि तिथेच मावशीच्या मुलाचा दुसऱ्या पूजेचा आणि गोंधळाचा कार्यक्रम होता, तिथे माझी आई होती आणि आईला हा काहीही प्रकार माहिती नव्हता. नंतर मी खाली गेले मावशीच्या, त्यावेळी तिथं असलेल्या बहिणीला आणि आईला हा सगळा प्रसंग सांगत असताना नेमके माझे मामा तिथे आले, त्यांचा काही गैरसमज झाला आम्हाला कळलं नाही. आणि त्या दिवशी संध्याकाळी गोंधळाचा कार्यक्रम 12:30 नंतर सगळा आटोपला आणि आम्ही सगळे आमच्या घरी झोपायला आलो. त्यावेळी अचानक दारावरती थाप पडली. त्यावेळी माझे मामा मामी खूप तावातावाने माझ्याशी आणि माझ्या आईशी भांडण्यासाठी आले आणि मला या गोष्टीचं फार वाईट वाटलं. ज्या गोष्टीचं माझ्या आईला काहीही पत्ता नव्हता त्या गोष्टीवरून माझ्या आईला खूप बोलले, खूप म्हणजे खूप. जी सगळ्यांसाठी प्रत्येक गोष्टीत उभी असते तिलाच त्यांनी दुःखवलं होतं. त्या दिवशी रात्रभर आम्ही कुणीही जगलो नाही, फक्त मी बापूंचा धावा करत होते. बापू हे सगळं काय होतंय काही कळत नव्हतं, पण बापू सगळं ठीक करतील हा विश्वास होता. आणि दुसऱ्या दिवशी माझी चिपळूणवरून बहीण आली, तीही बापू भक्तच आहे. तिला मी हा सगळा प्रसंग सांगितला. त्यावेळी ती म्हटली असं खचून नाही जायचं, आपले बापू आहेत. आणि त्यावेळी ती म्हटली आपण घोरकष्टोत्तरण स्तोत्राचा 108 वेळा आपण पठण करूया.
आम्ही दोघींनी तिथे आईच्या घरी आणि माझी दुसरी मावस बहीण साताऱ्यात आहे, तिने तिथं घोर कष्टोदनाचा स्तोत्राचं पठण केलं. आणि त्यानंतर असं काही अचानक घडलं की बापूंनी सगळी चक्रच फिरवली. 1-2 दिवसामध्ये काका असे काही तयार झाले की आम्हाला त्याच्यावरती विश्वासच बसत नव्हता. काकांनी तर म्हणजे बैठकीला संमती दिली, ते स्वतः हजर आहे, बैठक झाली, सगळं काही झालं. साखरपुडाही 17 जानेवारीला झाला. आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही त्या घोर कष्टोदन स्तोत्राच्या पठणाला बसता वेळीच आम्ही बापूंना म्हटलेलं, बापू जे काही सगळ्यांचे गैरसमज झाले आहेत, जे काही आहे ते सगळे तुम्ही दूर करा, सगळं काही पुन्हा सारखं तुम्ही व्यवस्थित करा आणि त्या पाहुण्यांच्या वेळेनेही आमचं सगळं काही व्यवस्थित होऊ दे. आणि बापूंनी तसंच केलं. जे काही पुन्हा 19 एप्रिलला लग्न झालं, सगळं काही झालं. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये बापूंनी जी काही सगळ्यांची मनं दुखावली होती ती पुन्हा जुळवून आणली. सगळ्यांची पुन्हा बोलणी चालू झाली. आणि असा काही प्रसंग घडून आला की पुन्हा माझ्या मामा मामींना माझ्या आईशी बोलावंच लागलं. खरंच बापूंची खूप आभारी आहे, खूप म्हणजे खूप आभारी आहे. कधीच मी बापूंना विसरू नाही शकले. हरिओम श्रीराम अंबरनाथ.